शेअर करायचा आहे तो म्हणजे भारतामध्ये आता 16वी जनगणना सुरू होते आहे. काही ठिकाणी सेल्फ इन्युमरेशनची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि आपल्याकडे पण 1 मे पासून सेल्फ इन्युमरेशन किंवा त्याला आपण काय स्वयं नोंदणी स्वगणना ही आपली सुरू होणार आहे. त्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षण ठेवलेलं होतं. फील्ड ट्रेनर जे आहेत त्यांचं 3 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलेलं होतं. त्याचा समारोप आज झाला. परंतु आपल्याला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की जनगणना ही सर्व नियोजनाची पॉलिसीची ही एक बेस आहे किंवा पाया आहे असं म्हटलं तर काही चुकी होणार नाही. जनगणनेमध्ये जी काही माहिती जनतेकडनं संकलित होणार आहे ही माहिती गृहीत धरूनच आपण त्याच्यावर पुढचं नियोजन करणार असतो. जनगणना ही काही पहिल्यांदा होत नाहीये. स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत 15 जनगणना झालेल्या आहेत आणि 16वी जनगणना ही येऊ घातलेली आहे. आपल्याकडे 1872ला पहिली जनगणना झालेली होती आणि आता स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना. पूर्वी 8 झाल्या, ही 8वी स्वातंत्र्यानंतरची आहे. फक्त एकच वैशिष्ट्य यावेळेच्या जनगणनेचं असणार आहे की पूर्वी आपण पाहिलेलंही असेल की मोठ्या कागदाच्या वेगवेगळ्या रकान्यामध्ये माहिती हाताने भरली जायची. परंतु आताच्या डिजिटल क्रांतीच्या जमान्यामध्ये आताची जनगणना सुद्धा डिजिटल पद्धतीने होणार आहे. आपल्या घरी जो प्रगणक भेट देणार आहे, जो माहिती संकलित करणार आहे, आपल्याला जो काही प्रश्न विचारून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची नोंद ही पूर्णपणे डिजिटल होणार. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातली ही पहिली डिजिटल जनगणना राहणार आहे. ही जनगणना जो जनगणना अधिनियम 1948 आहे त्याप्रमाणे जो काही अधिकार शासनाला प्राप्त झालेला आहे त्यानुसार करण्यात येणार. ही जनगणना 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार. बऱ्याच वेळेस हे टप्पे आपल्याला डिफरन्शिएट किंवा वेगवेगळे माहीत नसल्यामुळे लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की 1 मे पासूनच आपण शिरगणती किंवा ज्याला खाणेशुमारी किंवा प्रत्यक्ष मोजणी म्हणतो ती करण्याची सुरुवात होणार आहे अशी आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिला टप्पा हा घर यादी करण्याचा, घरगणना करण्याचा. त्याच्यामुळे प्रत्यक्ष जनगणना ही आपल्याला 2027 मध्ये म्हणजे व्यक्ती मोजण्याची गणना जी आहे ती 2027 मध्ये करायची आहे. 1 मे 2026 ते 14 जून 2026 या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला घरांच्या याद्या करणे, त्याची गणना करणे आणि एकूण 34 प्रकारच्या प्रश्नांची माहिती संकलित करणे हे काम करायचं. त्याच्यापैकी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यानच्या कालावधीमध्ये https://se.census.gov.in या वेबसाईटवर कुटुंब प्रमुख किंवा व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराच्या बद्दलची माहिती स्वतःहून भरू शकतात. सेल्फ इन्युमरेशन ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, स्वगणना ही आपल्याला 1 ते 15 मे या दरम्यान करता येणार. आणि जे हे करणार नाहीये किंवा ज्यांनी केलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन 16 मे पासून 15 जून 14 जून या कालावधीमध्ये होणार आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर आपल्याला प्रत्येक घरोघरी भेट देऊन त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी प्रगणक घरोघरी जाणार. हा आपला पहिल्या टप्प्याचा दुसरा भाग असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जनगणनेचा दुसरा टप्पा जो आहे तो 2027च्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे, ज्यामध्ये व्यक्तीचं नाव असेल, त्याचं वय असेल, लिंग असेल, शिक्षण असेल, आर्थिक स्थिती असेल याविषयीची इत्थंभूत माहिती संकलित करण्यात येणार आहे. आता या जनगणनेला बरेच लोक पहिल्यांदा सामोरे जात आहेत. प्रशासनामध्ये जे काम करतात त्याच्यापैकी काही मंडळींनी 2011ची जनगणना केलेली आहे, परंतु बऱ्याच लोकांनी केलेली नाही. आता जवळपास 2011 म्हणजे आता 15 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळे जे जनगणनेचं काम करणारे लोक आहेत यांना प्रशिक्षित करणं हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि तो टप्पा आता जवळपास पूर्णत्वाला जातो. एकूण 27 चार्ज ऑफिसर असणार आहेत आणि तांत्रिक सहाय्यक असतील, यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते चार्ज ऑफिसर म्हणजे कोण असणार आहेत, आपले तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी. ते त्यांच्या क्षेत्रासाठी चार्ज ऑफिसर असणार आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे जनगणनेचं काम पूर्ण होणार आहे, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ते त्यासाठी जबाबदार असणार आहे. म्हणून त्यांचं प्रशिक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे. परंतु हे त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्व करणारी मंडळी आहे. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कोण करणार आहे, तर ज्याला आपण प्रगणक म्हणतो किंवा इन्युमरेटर्स म्हणतो, हे लोक जाणार आहेत. ते लोक असणार आहेत जवळपास 5,000. तर या 5,000 लोकांचं प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि या 5,000 प्रगणकांना ट्रेन करण्यासाठी आपण फील्ड ट्रेनर्स नियुक्त केलेले आहेत. तर असे 94 फील्ड ट्रेनर्स नियुक्त केलेले आहेत. यांचं प्रशिक्षण आपण 6 एप्रिल ते 11 एप्रिल या दरम्यान घेतोय. त्याच्याचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला, पहिल्या 3 दिवसात. उद्याचा परवा तेरवा असा दुसरा टप्पा असणार आहे. तर हे सर्व प्रशिक्षक स्वतः ट्रेन झाल्यानंतर पुढे प्रगणकांना ट्रेन करणार. तर मी फक्त आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की 1 मे पासून 14 जून पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये जी घरगणना होणार आहे, ज्यावेळेस प्रगणक आपल्या घरी येणार आहे, त्यावेळेस आपण कुठेही घाबरून न जाता, कुठलाही संकोच न करता, तो व्यक्ती अधिकृत असल्याची ओळखपत्रावरनं खात्री पटवून घेतल्यानंतर त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना, 34 प्रश्नांना खरी खरी उत्तरं देऊन माहिती आपली नोंदवावी. आणि ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. याचा कुठेही मिसयूज होण्याची शक्यता नाही. परंतु खरी माहिती संकलित झाल्यामुळे भारत सरकार असेल किंवा सर्व राज्य सरकार असतील, यांना त्यांच्या पुढच्या नियोजनाला एक चांगला डेटा मिळणार आहे. आणि त्याच्या आधारे वेगवेगळ्या योजना असतील किंवा धोरणं असतील, ही चांगल्या पद्धतीने आखली जाऊ शकतात. आणि सर्व नागरिकांना आणखी एक विनंती करतो की आपण यामध्ये कुठला तरी लाभ आपला काढून घेतला जाऊ शकेल असा गैरसमज कृपया बाळगू नये. या माहितीच्या आधारे तसा गैरसमज केल्यामुळे खोटी माहिती दिली जाण्याची किंवा तसं सांगितलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी स्पष्ट करू इच्छितो किंवा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जी माहिती खरी असेल ती आपण नोंदवा, ती आपण सर्व प्रगणकाच्या माध्यमातून नोंद करून घेतली जाईल आणि त्याप्रमाणेच अंतिमरित्या अपलोड होणार. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की 1 तारखेपासून जनगणनेच्या या 16व्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. तर सातारकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं.